आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी अनेक गोष्टींचा तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीचा उल्लेखही केला आहे। पण त्यासोबत मोदी अजितदादांचा खास उल्लेख करायला मात्र विसरले नाहीत। मोदींनी फडणवीसांना लिहिलेल्या या खास पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णमयी पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र केवळ सदिच्छांचं प्रतीक नसून तो आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा एक दस्तऐवज ठरला आहे। 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीला 66 वर्षे पूर्ण होत असताना केंद्र आणि राज्याच्या संबंधांमधील एक नवा अध्याय या पत्र निमित्तानं लिहिला गेलाय। पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्राची सुरुवात अतिशय भावुक शब्दात केली आहे। महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचं इंजिन असं संबोधलंय। पंतप्रधानांनी पत्रात नमूद केलंय की 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या निधनामुळे राज्यासह देशाला मोठा धक्का बसला। अजितदादांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना मोदींनी म्हटलंय, ते एक जननेते आणि जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व होते। राज्याच्या आर्थिक आणि पायाभूत विकासात तसेच सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अजित पवार ज्या गतीने काम करत होते त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं कठीण आहे, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या। मोदींनी अजित पवारांसोबतच्या जुन्या भेटींचा आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचाही आवर्जून उल्लेख केला। या पत्राद्वारे मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की अजित पवार हे केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर राज्याच्या हितासाठी झटणारे एक अत्यंत मेहनती आणि अनुभवी नेतृत्व होते। या पत्रात पंतप्रधानांनी प्रामुख्याने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचा गौरव केलाय। त्यांनी विशेषत्वानं नमूद केलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या मूल्यांवर आधारित आजचा महाराष्ट्र विकसित होत आहे। पत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा। मोदींनी लिहिलंय की मराठी ही केवळ एक भाषा नसून ती या मातीचा प्राण आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेनं देशाला दिशा दिली आहे आणि आता या भाषेला मिळालेला जागतिक सन्मान हा प्रत्येक मराठी माणसाचा विजय आहे। पंतप्रधानांनी आपल्या पत्रात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांच्या समावेशाचाही उल्लेख करून राज्याच्या पर्यटनाला आणि इतिहासाला नवी उभारी दिली आहे। हे किल्ले केवळ दगडधोंड्यांच्या भिंती नसून ते शौर्याचे प्रतीक आहेत असंही त्यांनी म्हटलंय। यासोबतच पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा बसवणं हा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान असल्याचं त्यांनी नमूद केलंय। हे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी केवळ राजकीय पाठबळ नसून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेली कौतुकाची थाप ठरली आहे। विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी गडचिरोली मॉडेलचा आवर्जून उल्लेख केलाय। एकेकाळी नक्षलवादाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यानं आज विकासाच्या मुख्य प्रवाहात कसं स्थान मिळवलंय याचं त्यांनी कौतुक केलं। पायाभूत सुविधांपासून ते उद्योगधंद्यांपर्यंत महाराष्ट्रानं घेतलेली झेप ही विकसित भारत 2047 या ध्येयाकडे जाणारी एक मोठी पाऊल खूण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं राबवलेल्या विविध योजना आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पांची सांगड घालत मोदींनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। पत्राच्या उत्तरार्धात पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचाही गौरव केलाय। गानसम्राज्ञी आशा भोसले आणि इतर मान्यवरांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्राच्या कलागुणांचं कौतुक केलंय। हे पत्र केवळ एक सरकारी दस्तऐवज न राहता ते केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचे एक उत्तम उदाहरण बनलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलंय की पंतप्रधानांचे हे शब्द प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला नवी ऊर्जा देणारे आहेत आणि या पत्रातील मार्गदर्शनानुसार महाशक्ती महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या पत्रात महाराष्ट्राच्या वाटचालीचा सखोल आशय, भावना आणि भविष्यातील ध्येय धोरणांचं प्रतिबिंब उमटलंय। यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, भाषा
आणि विकास या चतुसूत्रीवर भर देण्यात आलाय. त्यामुळे या पत्राची सध्या भरपूर चर्चा होतीये. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.